मित्रांनो, या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहणार आहोत सबट्रॅक्शनची शुद्ध मेथड म्हणजे डॉट मेथड. या मेथड मध्ये आपण डॉट वापरून सबट्रॅक्शन करणार. सगळ्यात पहिले आपण डिस्क्रिप्शन वाचूया. इन दिस मेथड ऑफ सबट्रॅक्शन, इफ मिनिमम डिजिट इज ग्रेटर दॅन सबट्रॅहँड डिजिट, then we subtract directly. But if subtrahend digit is greater than minimum digit, then we add tens complement of subtrahend to the minimum digit and draw a dot at left digit. आता सगळ्यात पहिले आपल्याला हे टेन्स कॉम्प्लिमेंट काय हे समजून घ्यावं लागेल. पहा, टेन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. 1 चा टेन्स कॉम्प्लिमेंट आहे 9, 2 चा टेन्स कॉम्प्लिमेंट आहे 8, 3 चा टेन्स कॉम्प्लिमेंट आहे 7, 4 चा टेन्स कॉम्प्लिमेंट आहे 6, 5 चा टेन्स कॉम्प्लिमेंट आहे 5, 6 चा टेन्स कॉम्प्लिमेंट आहे 4, 7 चा 3, 8 चा 2, 9 चा 1 आणि जर 10 चा जर विचार केला तर 10 चा टेन्स कॉम्प्लिमेंट आहे 0. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण टेन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करतो. टेन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की नंबर आणि त्याचा जो टेन्स कॉम्प्लिमेंट असतो या दोघांची ऍडिशन ही 10 यायला हवी. त्याला म्हणतात टेन्स कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे मराठीमध्ये पूरक. ठीक आहे. पहा, या पूरकाचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो. अतिशय सोपी मेथड आहे आणि रंजक आहे. पहा, 478 minus 199 हे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शनची सुरुवात करायची आहे आपल्याला राईट टू लेफ्ट. या सबट्रॅक्शनची सुरुवात नेहमी राईट टू लेफ्ट करायची असते. लक्षात घ्या, ज्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे त्याला म्हणायचं आपण मिन्युएंड आणि जे सबट्रॅक्ट करायचं आहे त्याला म्हणतो आपण सबट्रॅहँड. ठीक आहे. तर सुरुवात ही राईट साइड कडनं करायची असते म्हणजे युनिट्स प्लेस डिजिट्स पासून करायची असते. तर आपण करूया सुरुवात. युनिट्स प्लेस डिजिट आहे मिनिमम मधला 8 आणि जो सबट्रॅक्ट करायचा आहे तो सबट्रॅहँड मधला डिजिट आहे 9. आता 9 मोठे आहेत. मिनिमम डिजिट 8 पेक्षा सबट्रॅहँड डिजिट 9 मोठे आहेत. म्हणून आपल्याला एक काम करायचं आहे. मिनिमम डिजिट 8 पेक्षा सबट्रॅहँड डिजिट 9 हे मोठे आहेत. म्हणून आपण काय करायचं आहे की या 9 चा जो कॉम्प्लिमेंट आहे ना, 9 चा हा जो कॉम्प्लिमेंट आहे, काय आहे 9 चा कॉम्प्लिमेंट 1. हा जो 9 चा कॉम्प्लिमेंट 1 आहे हा या 8 मध्ये म्हणजे मिनिमम डिजिट मध्ये ऍड करायचा आहे, मिळवायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, 8 प्लस 1. ज्या डिजिटचा आपण कॉम्प्लिमेंट ऍड करणार त्या डिजिटच्या लेफ्ट साइडच्या डिजिट वरती एक डॉट काढायचा आहे. ही आहे शुद्ध मेथड. ठीक आहे. आता टेन्स प्लेस डिजिट्स वरती येऊ. इथे मिनिमम डिजिट आहे 7 आणि सबट्रॅहँड डिजिट काय आहे. लक्षात घ्या, सबट्रॅहँड डिजिट आता 9 नाही. आता या डॉटची व्हॅल्यू सुद्धा त्यामध्ये ऍड होणार. म्हणजे सबट्रॅहँड डिजिट किंवा सबट्रॅहँड नंबर आता काय आहे 10 आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 10 चा जो कॉम्प्लिमेंट आहे, 10 चा कॉम्प्लिमेंट काय आहे 0 आहे. 10 चा हा जो कॉम्प्लिमेंट आहे तो या 7 मध्ये ऍड करायचा आहे. 7 प्लस या 10 चा कॉम्प्लिमेंट काय 0 ऍड करायचा आहे. या 10 चा कॉम्प्लिमेंट आपण मिनिमम डिजिट 7 सोबत ऍड केला ना, म्हणून या 10 च्या जो लेफ्ट साइडचा डिजिट आहे त्यावरती आपल्याला डॉट काढायचा आहे. ही आहे शुद्ध मेथड, डॉट मेथड. ठीक आहे. आता 100 प्लेस डिजिट वरती या. इथे मात्र मिनिमम डिजिट हा सबट्रॅहँड डिजिट पेक्षा मोठा आहे. सबट्रॅहँड डिजिट काय आहे, सबट्रॅहँड डिजिटची व्हॅल्यू काय आता 1 नाही आहे. आता हा डॉट जो आहे ना, या डॉटची व्हॅल्यू सुद्धा या 1 मध्ये ऍड होणार आहे. डॉटची व्हॅल्यू ही काय असते 1 असते, नेहमी 1 असते.
मागच्या व्हिडिओ लेसनमध्ये पण आपण पाहिलेलं आहे, डॉट मेथड ऑफ ॲडिशनमध्ये पण पाहिलेलं आहे की डॉटची व्हॅल्यू या डॉट मेथडमध्ये, शुद्ध मेथडमध्ये आपण नेहमी 1 घेतो, म्हणून डॉटची व्हॅल्यू आहे 1, म्हणून या सबट्रँड डिजिटची व्हॅल्यू झालेली आहे आता 2. मात्र सबट्रँड डिजिट या मिनिमम डिजिट 4 पेक्षा ऑफकोर्स लहान आहे, म्हणून डायरेक्ट सबट्रॅक्शन करा, म्हणजे 4 - 2. आता याचं उत्तर लिहा. वास्तविक पाहता या पद्धतीने लिहिण्याची आवश्यकता नाहीये, तुम्हाला प्रॉपरली कळावं म्हणून मी या पद्धतीने लिहिलेलं आहे. 8 + 1 9, 7 + 0 7 आणि 4 - 2 2. उत्तर आलेलं आहे 279. आता हे उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण चेक करून पाहू. 478 - 199 = उत्तर आलेलं आहे 279. बीजांक मेथडचा वापर करून हे उत्तर करेक्ट आहे की नाही हे चेक करूया आपण. सगळ्यात पहिले बीजांक काढा 478चा. हे आपलं सबट्रॅक्शनचं पहिलं उदाहरण आहे बीजांकाने चेक करत असतानाचं, म्हणून मी जरा डिटेल करतो. बीजांक ऑफ 478 मायनस बीजांक ऑफ 199 शुड बी इक्वल टू, लक्षात घ्या मित्रांनो, शुड बी इक्वल टू, हे जर का आपलं उत्तर बरोबर असेल तर या दोन्ही साइड्स इक्वल यायलाच पाहिजे. बीजांक ऑफ 279 करून पाहूया आपण करेक्ट आहे की नाही. आपण बीजांक काढू 478चा. 4 + 7 11, 11 मधून 9 ड्रॉप करा 2, 2 + 8 10, 10 मधून 9 ड्रॉप करा 1, 1 हा बीजांक आहे 478चा. मायनस 9 आणि 9 एक्सक्लूड करा, काढून टाका कॅल्क्युलेशन मधून. उरले किती? 1. 1 जसेच्या तसे लिहा, म्हणजे 199चा बीजांक आहे 1 इज इक्वल टू, आता 279चा बीजांक 2 आणि 7 कॅल्क्युलेशन मधून काढून टाका, एक्सक्लूड करा, कारण 2 + 7 9 होतात आणि आपण असे सगळे डिजिट्स कॅल्क्युलेशन मधून काढून टाकतो ज्यांची सम ही 9 असते, म्हणून 2 आणि 7 काढून टाका. 9 पण काढून टाका, कारण 9 सुद्धा आपण काढून टाकतो बीजांकाचं कॅल्क्युलेशन करत असताना. म्हणून आता उरले किती? 0, म्हणून 0 इथे लिहा. 1 - 1 0 इज इक्वल टू 0. दोन्ही साइडचे बीजांक सारखेच आहेत, म्हणून आपलं उत्तर करेक्ट आहे. दुसरं उदाहरण पाहूया. सेकंड एक्झाम्पल, 3769 मायनस 2878. ठीक आहे, 78. 3769 मायनस 2878. 3000. सेकंड एक्झाम्पल, 3769 मायनस 2878. तर नेहमीप्रमाणे सुरुवात आपण राईट टू लेफ्ट करणार आहे. युनिट्स प्लेस डिजिट्स. मिनिमम डिजिट आहे 9 आणि सबट्रँड डिजिट आहे 8. मिनिमम डिजिट सबट्रँड डिजिट 8 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 9 - 8. 9 - 8. लक्षात घ्या मित्रांनो, या पद्धतीने लिहिण्याची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. पण हे दुसरंच एक्झाम्पल आहे म्हणून प्रॉपरली तुम्हाला कळावं, समजावं म्हणून या पद्धतीने मी लिहितोय, पण अशी काही आवश्यकता नाही. 9 हा 8 पेक्षा मोठा आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता, डायरेक्ट आन्सर पण लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता येऊ आपण टेन्स प्लेसेस वरती. 6 - 7. या ठिकाणी 6 मात्र 7 पेक्षा मोठा आहे. मिनिमम डिजिट सबट्रँड डिजिट पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपण काय करणार, सबट्रँड डिजिटचा कॉम्प्लिमेंट 6 सोबत म्हणजे मिनिमम डिजिट सोबत आपण ऍड करणार. टेन्स कॉम्प्लिमेंट 7चा किती आहे? 3 आहे, कारण 7 + 3 10, म्हणून टेन्स कॉम्प्लिमेंट 7चा 3 आहे, म्हणून 6 सोबत हा 3 ऍड करणार. करूया ऍड. पण मात्र त्याच वेळेला लेफ्ट डिजिट वरती आपण एक डॉट काढणार. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट सबट्रँड डिजिटचा कॉम्प्लिमेंट मिनिमम डिजिट सोबत ऍड कराल, त्याच वेळेला तुम्ही ज्या डिजिटचा कॉम्प्लिमेंट तुम्ही ऍड करणार आहात त्या डिजिटच्या लेफ्ट साइडच्या डिजिट वरती एक डॉट काढणार आहात. बरोबर आहे. ओके. आता हंड्रेड्स प्लेसेस वरती येऊ. 7 - 8 का नाही,
कारण आता या सबट्रॅहँड डिजिटची व्हॅल्यू आहे 9, कारण या डॉटची व्हॅल्यू आहे 1. सो 8 + 1 9, याची व्हॅल्यू आहे 9. 9 हा 7 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला घ्यावा लागणार आहे 9 चा कॉम्प्लिमेंट. किती आहे? 1. 10's कॉम्प्लिमेंट ऑफ 9 इज 1. त्यामुळे या 7 सोबत तुम्ही हा जो 9 चा कॉम्प्लिमेंट आहे तो ऍड करणार आहात. 7 + 1. मात्र त्याच वेळेला तुम्ही या 9 च्या लेफ्ट साइडच्या डिजिट वरती एक डॉट काढणार आहात. का? कारण या 9 चा तुम्ही कॉम्प्लिमेंट या 7 सोबत ऍड केला, या 9 चा कॉम्प्लिमेंट ऍड केला, म्हणून या 9 च्या लेफ्ट साइडच्या डिजिट वरती तुम्ही एक डॉट काढणार आहात. तुम्ही या डॉट ऐवजी 1 जरी लिहिलं तरी चालेल. तुम्ही स्वतःच्या पद्धतीने, स्वतःला सूट होईल अशा पद्धतीने तुम्ही या मेथड्स एक्सटेंड करू शकता. कोणीही रोखलेलं नाही. आणि हे सौंदर्य आहे या अभिनव गणिताचं, हे सौंदर्य आहे, रंजकता आहे ही. याची व्हॅल्यू काय आहे? आता सबट्रॅहँड डिजिटची व्हॅल्यू काय आहे? 3 आहे, कारण व्हॅल्यू ऑफ डॉट इज 1. 2 + 1 3. आता सबट्रॅहँड डिजिट आहे 3 आणि मिनिवेंट डिजिट आहे 3. सारखेच आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. 3 - 3. चला आता पुढे कॅल्क्युलेट करूया आपण आन्सर. 9 - 8 1. 6 + 3 9. 7 + 1 8 आणि 3 - 3 0. उत्तर आलेलं आहे 891. तुम्ही उत्तर चेक करू शकता. बीजांक मेथड वापरून उत्तर चेक करू शकता. 3769 चा बीजांक काढा. बीजांक ऑफ 3769 मायनस तेच ऑपरेशन ऑफ सबट्रॅक्शन इथे अप्लाय करा. बीजांक ऑफ 2878 शुड बी इक्वल टू बीजांक ऑफ 891. ठीक आहे, आपण बीजांक काढून सबट्रॅक्शनचं ऑपरेशन त्या दोन बीजांकावरती करून तो बीजांक आन्सरच्या बीजांकासोबत आपण टॅली करूया. बीजांक काढूया. 3 + 7 10. 10 मधून 9 सबट्रॅक्ट करा. 1. 1 + 6 7. 7 आहे बीजांक या नंबरचा. मायनस या नंबरचा बीजांक काढत असताना 2 आणि 7 एक्सक्लूड करा, कारण 2 + 7 9 होतात. 8 + 8 16. 16 मधून 9 ड्रॉप करा, म्हणजे राहिले 7. इज इक्वल टू 9 काढून टाका, 8 आणि 1 सुद्धा काढून टाका कॅल्क्युलेशन मधून, कारण 8 + 1 9 होतात आणि 9 तर आपण काढूनच टाकतो, म्हणजे उरले 0. 7 - 7 0 इज इक्वल टू 0. दोन्ही साइड कडले बीजांक सारखे आहेत, म्हणून हे आपला आन्सर करेक्ट आहे. पुढलं एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल. 9875 minus 2986. या दोन नंबरचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. 9875 minus 2986. ओके, सुरुवात आपण नेहमीप्रमाणे राईट टू लेफ्ट करणार आहे. तर सुरुवात करूया युनिट्स प्लेस डिजिट्स पासून. मिनिवेंट डिजिट आहे 5 आणि सबट्रॅहँड डिजिट आहे 6. 6 हा मिनिवेंट डिजिट पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे या 6 चा कॉम्प्लिमेंट किती आहे? 6 चा कॉम्प्लिमेंट 4, बिकॉज 6 + 4 10. 6 चा कॉम्प्लिमेंट आहे 4, त्यामुळे या 5 मध्ये हा 4 ऍड करा. 5 + 4 आणि कुठल्या डिजिटचा कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे? 6 चा कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे, म्हणून या 6 च्या लेफ्ट साइडेड डिजिट वरती एक डॉट काढा. आता टेन्स प्लेसेस वरती या. मिनिवेंट डिजिट काय आहे? 7 आणि सबट्रॅहँड डिजिट काय आहे? सबट्रॅहँड डिजिटची व्हॅल्यू आता झालेली आहे 9, कारण सबट्रॅहँड डिजिट आहे 8 आणि त्यामध्ये आपल्याला हा व्हॅल्यू ऑफ डॉट या डॉटची व्हॅल्यू ऍड करावी लागणार आहे. 8 + 1 9, त्यामुळे आता सबट्रॅहँड आहे 9. 9 मोठा आहे, त्यामुळे 9 चा कॉम्प्लिमेंट तुम्ही या 7 मध्ये ऍड करणार आहात. म्हणून 9 चा कॉम्प्लिमेंट काय आहे? 1, म्हणून तुम्ही ऍड करणार हा जो 1 आहे तुम्ही ऍड करणार 7 मध्ये. सो 7 + 1. त्याच वेळेला या 9 च्या लेफ्ट साइडेड डिजिट वरती एक डॉट काढा. ठीक आहे, तुम्ही या डॉटच्या ठिकाणी छोटासा 1 सुद्धा लिहू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, तर चला येऊ आता आपण हंड्रेड्स प्लेसेस वरती.
हंड्रेड्स प्लेसेस मधला मिनिमम डिजिट काय आहे 8 आहे आणि सबट्रँड डिजिट काय आहे 9 नाही. 9 ची व्हॅल्यू आता 1 नी वाढलेली आहे, ती झालेली आहे आता 10 आणि या डॉटची व्हॅल्यू या 9 मध्ये ऍड झालेली आहे, वाढलेली आहे, म्हणून सबट्रँड आहे 10. सबट्रँड आहे 10 जो या मिनिमम डिजिट पेक्षा मोठा आहे, म्हणून या मिनिमम डिजिट मध्ये 8 मध्ये तुम्ही ऍड करणार आहात 10 चा कॉम्प्लिमेंट. किती आहे 10 चा कॉम्प्लिमेंट 0, म्हणजे 0 ऍड करणार आणि त्याच वेळेला या 10 च्या लेफ्ट डिजिट वरती तुम्ही एक डॉट काढणार. ठीक आहे. आता थाउजंड्स प्लेसेस वरती या. 9 मायनस 2 का नाही, 2 मध्ये आता व्हॅल्यू ऑफ डॉट ऍड झालेली आहे, 2 हा वाढलेला आहे आता या डॉट व्हॅल्यूने. डॉटची व्हॅल्यू किती 1, आता हा झालेला आहे 3. 9 मायनस 3. आपण पुढे कॅल्क्युलेट करू. 5 प्लस 4 9, 7 प्लस 1 8, 8 प्लस 0 8 आणि 9 मायनस 3 6. 6889 हे उत्तर आहे. तुम्ही बीजांकांनी चेक करू शकता. 9875 पहिला नंबर आहे 9875 मायनस दुसरा नंबर 2986 आणि आन्सर काय 6889. आन्सर चेक करूया आपण. बीजांक काढू. बीजांक ऑफ मिनिमंट मायनस बीजांक ऑफ सबट्रँड. बीजांक काढूया 9875 चा. 9 एक्सक्लूड करा. 8 प्लस 7 15, 15 मधून 9 ड्रॉप करा. 6 प्लस 5 11, 11 मधून 9 ड्रॉप करा. उरले 2 आहे बीजांक या नंबरचा. मायनस 9 एक्सक्लूड करा. 2 प्लस 8 10, 10 मधून 9 ड्रॉप करा. राहिले 1 प्लस 6 7 इज इक्वल टू 9 इथून एक्सक्लूड करा, या नंबर मधून 9 एक्सक्लूड करा. 6 प्लस 8 14, 14 मधून 9 ड्रॉप करा. 5 प्लस 8 13, 13 मधून 9 ड्रॉप करा. उरले 4. ठीक आहे. 4 आहे बीजांक आन्सरचा. आता पुढे कॅल्क्युलेट करूया. या दोन बीजांकावरती सबट्रॅक्शन अप्लाय करा. तेच ऑपरेशन अप्लाय करा. 2 मायनस 7 मायनस 5 इज इक्वल टू 4. दोनही साइडचे बीजांक वेगवेगळे आहेत. इथे आहेत -5 आणि इथे आहे -4. इथे आहेत -5 आणि राईट साइडला आहे 4 +4. एक महत्वाची गोष्ट, एक महत्वाची नोट लक्षात घ्या मित्रांनो. बीजांक हा नेहमी पॉझिटिव्ह डिजिट असावा. बीजांक हा नेहमी पॉझिटिव्ह डिजिट असावा आणि जर का तो पॉझिटिव्ह नसून निगेटिव्ह डिजिट असेल तर त्यामध्ये तुम्ही 9 ऍड करा. त्यामध्ये तुम्ही 9 मिळवा. जे उत्तर येईल तो असेल बीजांक. सो -5 प्लस 9 किती होतात +4 इज इक्वल टू 4. दोन्ही साइड्स इक्वल आहेत म्हणून आपलं हे उत्तर करेक्ट आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक नवीन गोष्ट कळलेली आहे. जेव्हा बीजांक हा निगेटिव्ह डिजिट असतो तेव्हा त्यामध्ये 9 ऍड करायचा असतो आणि जे उत्तर येईल तो असतो खरा बीजांक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने शुद्ध मेथड वापरून, डॉट मेथड वापरून आपण सबट्रॅक्शन या ऑपरेशनला आणखीन रंजक, आणखीन अभिनव करू शकतो, आणखीन इंटरेस्टिंग करू शकतो.